पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं. हरिभक्त पारायण दत्ता महाराज वैद्य यांचंही पूजन या ठिकाणी करायचं आहे. त्यांच्या अमृततुल्य वाणीतून आजची प्रवचन सेवा आहे, त्यांचं पूजन या ठिकाणी आजच्या पंक्तीच्या अन्नदाते यांनी करायचं आहे. ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. काय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मुखं करोति गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम्. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मृकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी. ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मीरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. नर्मदेश्वर भगवान की जय. रामेश्वर भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. संकट मोचन हनुमान की जय. सियावर रामचंद्र की जय. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 2 मिनिटं भजन करू. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो
काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे ओ त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जुळ जुळ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाये श्री जुळ जुळ गंगा वाहे श्री झुळ झुळ गंगा वाये जुळ जुळ गंगा वाहे श्री झुळ झुळ गंगा वाये श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जुळ जुळ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाये श्री जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल जय गोविंद जय गोपाल जय गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधे कृष्ण गोविंद स्वामी जनार्दन संत जनार्दन संत स्वामी जनार्दन टाळी टाळी हा अनुष्ठानचे विद्यार्थी जनार्दन संत बापा जनार्दन संत जनार्दन संत बाबा जनार्दन संत जनार्दन संत भोळ्या भक्तांचे भगवंत भोळ्या भक्ताचे भगवन भोळ्या भक्तांचे भगवंत भोळ्या भक्ताचे भगवंत बापा जनार्दन संत जनार्दन संत बाबा जनार्दन संत जनार्दन संत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत स्वामी जनार्दन संत जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 टाळी टाळी स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन गुरु स्वामी जनार्दन मोहनगिरी बाबा जनार्दन गिरी बाबा जनार्दन हे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलींच्या बाबाजींच्या कृपाशीर्वादाने तसेच राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला बाबाजींचं कार्य कळालं आणि अहोरात्र बाबाजींच्या कार्याची धर्मध्वजा आपल्या खांद्यावर घेऊन बाबाजींचं कार्य नवे नवे श्री पंचदशनाम जुना आखाडा तिथंही राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या माध्यमातून साधू समाजाचं कार्य अहोरात्र जे देहाची पर्वा न करता फक्त धर्मकार्य बाबाजींचं कार्य धर्म अधिष्ठान प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये बाबाजींचं कार्य पोहोचवण्यासाठी दिवसरात्र जे धावपळ करतात असे आपले सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय वंदनीय
श्री राष्ट्रीय अध्यक्ष श्री पंचदशनाम जुना आखाडा महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेतून आपल्या चिचोंडी रामेश्वराच्या दरबारामध्ये सगळ्यात मोठा योग तुम्ही साधला. निफाड कारखान्यावर अनुष्ठान होतं ते नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं. जालन्याला रांजणी भागात अनुष्ठान होतं तो दिवाळीच्या मुहूर्तावर. वाहेगावलाही महिला जपानुष्ठान होतं ते म्हाळसा मातेच्या पुण्यस्मरणानिमित्तानं. पण चिचोंडीवाल्यांनी असं काय केलं की व्यास पौर्णिमा गुरु पौर्णिमेच्या माध्यमातून हे अनुष्ठान चालू केलं. आणि अनुष्ठान करताना अनुष्ठानार्थी बसले आहे. वास्तविक आज महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबा येणार होते, पण आहेरगावला एक कार्यक्रम आहे आणि प्रदोष आहे. आणि नेमकं असं असतं की हा प्रदोष 2 ठिकाणी असतो. एक असतो रवळसला आणि एक असतो भाऊसाहेब नगरला. मीही 15 दिवसापासून दिंडीत होतो, पण बाबांचा फोन आला, काही असो चिचोंडीला 26ला जावं लागेल. त्यांचा आदेश पाळणार नाही असा आपल्या भक्त परिवारात अजून एकही माणूस सापडणार नाही. नाहीतर मी त्यांचा फोन यायच्या अगोदर मला माहीत होतं, अमोल बोलला होता, पण मी लखन बाबाला फोन केला, म्हणलं जाल का. लखन बाबा हा म्हटले, पण बाबाजींचा फोन आल्यावर नाही म्हणू शकलो नाही. पण बरं आहे, पहिला दिवस आषाढीला पंढरपुरात कीर्तन करून ज्यांच्यामुळं माझं जीवन फुललं, ज्यांना आपण सर्व आद्य स्थान मानतो असे बाबाजी, आणि आषाढीनंतर जर पहिलीच सेवा जर गुरुच्या कार्यात होत असेल तर याच्यासारखं भाग्याचा क्षण कोणताच नाही. म्हणून प्रवचनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार. हे कार्य वास्तविक चिचोंडी गावात, मी आपल्या गावात कार्यक्रम व्हायचा तसं बाबांसोबत यायचो. नंतर कीर्तनकार झाल्यानंतर थोडंसं येणं कमी झालं. नंतर एकदा दोनदा पौर्णिमेला आलो. पण एक सांगू, इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा विलो गेला गगनावरी. आणि ही चिचोंडी परिसरात हा आश्रम हे धर्माधिष्ठान आहे. आज पाहिलं रामेश्वर आहे, या बाजूने शेड झालं, या बाजूने आपण लॉन्सचं काम करतोय. एक सांगू, या छताखाली आज आपण बसलो आहे. आपल्या घराचं छत, आपलं घर किती मोठं असू द्या, पण त्या घरामध्ये जर घर मोठं आहे पण घराला घरपण जर संस्कारा वाचून नसेल तर त्या घराला अर्थ नाही. मग जर हा आश्रम, हे जागा, हे रामेश्वराचं अधिष्ठान, हे बाबाजींचं अधिष्ठान जर आपल्या पुढच्या पिढीला संस्कार देत असेल, संस्काराचं छत देत असेल, तर लॉन्सचं आपण बीम बांधलेले आहे, फक्त पत्र्याचंच काम बाकी आहे. तुम्ही या आश्रमाला छत द्या, तुमच्या संसाराला आणि तुमच्या याला बाबाजींची कृपेचं छत मिळाल्याशिवाय राहणार नाही. द्या, जो गुरुच्या कार्यासाठी, जो धर्म कार्यासाठी देतो. कारण म्हटलं जातं, लेने को हरि नाम है, देने को अन्नदान, तरने को लीनता. हा आश्रम तुमचा आहे. एवढे आश्रम आहे, पण शिवगिरी बाबा कुठं थांबतात? कारखान्यावर थांबतात. साधू कसे असतात? इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेनो कदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियोगी. मग साधूच्या कृपेनं, संतांच्या कृपेनं, साधूच्या संगतीनं जर आपलं जीवन बदलत असेल तर जीवनामध्ये जे काही आपण कमवतो त्यापैकी थोडासा हिस्सा जर धर्म कार्यासाठी दिला, तुम्ही जे द्याल त्याची आठवण आम्हाला कोणाला नाही राहिली तरी जनार्दन स्वामीला राहील, आणि जनार्दन स्वामी तुम्हाला 10 पट दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अनुष्ठानार्थी आहे. म्हणून सेवेसाठी माऊली म्हणतात, मज हृदय सद्गुरु तेने तारिला हा संसार परू, विशेष अत्यादरु विवेकावरी. मज हृदय सद्गुरु. आता 7 दिवस तुम्ही अनुष्ठानाला बसलात. पुढं फोटो कोणाचा आहे? बाबाजींचा. फोटोमध्ये चित्र बाबाजींचं, मनामध्ये चरित्र बाबाजींचं. जे कोणी प्रवचनकार, कीर्तनकार किंवा बाबाजी येतील ते सांगणार ते चरित्र बाबाजींचं. इथं होणारं भजन
बाबाजींचं. इथं ऐकायला बसणारे भक्त बाबाजींचे, हे स्थान बाबाजींचं. मग जर रोम रोमामध्ये बाबाजी असतील, जप तुम्ही करत असताना जो गुरुमंत्राचा जप करणार, सद्गुरु या शब्दाचा अर्थ आहे सद गोष्टीची ओळख जे करून देतात ते सद्गुरु. सद गोष्टीची. गुरु वेगळे, गुरु परात्पर गुरु आणि परमेष्ठी गुरु. गुरु काय करतात? ज्याच्या जीवनामध्ये गुरु असेल, 1400 वर्षाच्या चांगदेवांना सुद्धा 14 वर्षाची मुक्ताबाई गुरु करावी लागली. का? गुरु शिवाय जीवनामध्ये, ज्याला गुरु आहे आणि आपलं भाग्य आहे की या महाराष्ट्राला शेवटचा शंकराचा अवतार म्हणजे आपले राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज गुरु मिळाले. जर बाबाजी गुरु मिळाले नसते तर आपल्याला यज्ञही कळाला नसता, अनुष्ठानही कळालं नसतं, श्रमदानही कळालं नसतं. आणि कुठंतरी आजचा जो तरुण जो विधी वाचून दिवसाची सुरुवात करतो, तो तरुण कुठंतरी भरकटला असता, नको त्या गोष्टीला घेऊन दिवसाची सुरुवात केली असती. म्हणून संस्कार आणि कृपा आणि आशीर्वाद कोणाची आहे आपल्यावर? आपल्या बाबाजींची. आपले बाबाजी कोण आहे? या भक्तांचे भाग्य उजळले, जनार्दन स्वामी गुरु भेटले. या भक्तांचे भाग्य उजळले, जनार्दन स्वामी गुरु भेटले. जनार्दन स्वामी निष्काम मूर्ती, साऱ्या जगात स्वामींची कीर्ती. जनार्दन स्वामी निष्काम मूर्ती, साऱ्या जगात स्वामींची कीर्ती. या भक्तांचे भाग्य उजळले, जनार्दन स्वामी गुरु भेटले. या भक्तांचे भाग्य उजळले, जनार्दन स्वामी गुरु आणि बाबाजी. म्हणून सद्गुरु असे असावे, गुरु असे असावे. कसे? गुरु असावा चोखट, त्याचे धरावे मनगट, असे गुरु लाभले आम्हा या कलियुगात. सोडोनी देता भव सागर काठी, स्वामी रे स्वामी जनार्दन स्वामी. लाविले आम्हा ज्यांनी शिवध्यानी, हो स्वामी. म्हणून गुरु असे असावे. म्हणून भाग्यवान आहात की तुम्ही अनुष्ठान करतात. आम्ही हे अनुष्ठानातूनच तयार झालो आहे. तुम्ही ऐकलं असेल बाबाजींच्या मुखातून कायम. आम्ही कुठं आळंदी पंढरपूरला नाही, अनुष्ठान केलं, अनुष्ठानमध्येच बाबाजींकर राहायचो, पेटी वाजवायचो. त्याच्यातून एक एक माणसाला सद्गुरूंची कृपा झाली आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही भरकटणारे मन गुरुच्या चरणावर लागलं, गुरुच्या सेवेवर लागलं, गुरुच्या नामाबद्दल समर्पित झालं. तर गुरुनं काही अनेक सांगू, बाबाजीच्या कार्यात बाबाजी कोणाचंच ठेवत नाही. ठेवतं का? आपली मातोश्री साऊंड सिस्टीम आहे, हे दादा आपण आपल्या पौर्णिमेला सिस्टीम देतात. मला सांगा आजपर्यंत असं काही आपण बाबाजीला दिलं आणि आपल्याला कमी पडलं? काहीच कमी पडत नाही. कारण जनार्दन स्वामी ही अशी कामधेनू आहे, आपल्या मनात आलेली गोष्ट बाबाजी पूर्ण करतात. पण त्याच्यासाठी काय असावं लागतं? निष्ठा. कशी? गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव. आपोआप भेटेल देव, भेटेल देव, भेटेल देव. गुरु पायी
गुरुपायी ठेविता भाव गुरु आप भेटेल देव भेटेल देव भेटेल देव गुरुपायी ठेविता भाव गुरुपायी ठेविता भाव. म्हणून 7 दिवस पाहिला असेल आम्ही 12 महिने कुठेही फिरू पण निफाड कारखान्यावर आम्ही अनुष्ठानला बसतो म्हणजे बसतोच. कारण वर्षभराची बॅटरी तिथं चार्जिंग करायची आणि मग हा मोबाईल गावोगावी वापरायचा. का भजनापुरतं मौन सोडतो पण त्या जागेनं ज्या जागेनं आम्हाला घडवलं ज्या जागेत बालपण गेलं आणि ज्या अनुष्ठानाच्या मार्गामुळं कुठंतरी जीवनामध्ये सत्य काय असत्य काय शाश्वत काय अशाश्वत काय याचा अचूक निर्णय करून देणारी बुद्धी हा विवेक जर कुठं मिळाला असेल तो संतांच्या संगतीत मिळाला गुरूंच्या कार्यात मिळाला तो अनुष्ठानातून मिळाला. म्हणून जगामध्ये अनुष्ठानाची परंपरा कुठंच पाहायला भेटणार नाही ती फक्त जनार्दन स्वामींच्या कार्यात पाहायला भेटते. का इथं आचारशुद्धी होते सकाळी विधी संध्याकाळी विधी संतांचं अनमोल वचन. आचारशुद्धी म्हणजे प्रवचनातून आहार शुद्धी म्हणजे फलारातून आचारशुद्धी विचारशुद्धी आणि ज्याची आचारशुद्धी विचारशुद्धी होते ना महाराज त्याच्या जीवनामध्ये गुरु येतात. निस्त येत नाही काय घेऊन येतात ज्ञान घेऊन येतात. म्हणून गुरुच्या कार्यात केली सेवा सुद्धा वाया जात. तुमचं आमचं जाऊ द्या. रामायणामध्ये शबरी होते. शबरीनं लग्न ठरलं आणि लग्नासाठी मेजवानी म्हणून 1000 बोकड्यांना मारणार आणि लोकांना खाऊ घालणार. सहज तिने बापाला विचारलं शबर राजाला की बाबा हे कशासाठी आहे. सांगितलं तुझा उद्या लग्न आहे आणि उद्या येणाऱ्या पाहुण्यांसाठी याची काय आहे मेजवानी. ज्यावेळेस तिने हे ऐकलं तिने विचारलं जर कोणाचा जीव जाऊन जर मला आनंद मिळणार असेल तर हा आनंद मला हीच वृत्ती आमच्या जनार्दन स्वामींची होती. पूजा करत असताना जर हातातला रुमाल खाली पडला बाबाजी म्हणाले अरे काय झालं स्वतःच्या हातातून सांगितलं माझ्याकडून थोडीशी हिंसा झाली. गवताच्या काडीवर बसणारा थोडाफार एखादा जीव त्या टॉवेल खाली येऊन मरून गेला. इतकी बारकाई ज्यांच्या कार्यात आहे ना महाराज त्यांचं नाव जनार्दन स्वामी. आणि मग शबरीनं सांगितलं मला हा आनंद नको म्हणून घर सोडलं आणि जंगलाच्या दिशेने धावत धावत सुटली. जंगलात गेली. राहावं कुठं. जंगलातच एक झोपडी केली. झाडाचा पाला पाचोळा खाल्ला. पंपा सरोवर पाणी पिलं. काय केलं. 12 वर्षाची शबरी 80 वर्षाची होईपर्यंत त्या जंगलात राहत होती. फक्त झाडाचा पाला पाचोळा खात होती. त्याच्याबरोबर तिथं जो रस्ता होता तो रस्ता झाडत होती. तिला हे माहीत नव्हतं की या रस्त्यानं एक दिवस राम येणार आहे. तिला हेही माहीत नव्हतं आपण जो रस्ता झाडतोय तो एका संतांच्या आश्रमाचा आहे ते म्हणजे मातंग ऋषी. माहीत नसताना चुकून सेवा झाली आणि एक दिवशी वयोवृद्ध झाली. आणि वयोवृद्ध झाल्यानंतर उशीर झाल्यानंतर मातंग ऋषींच्या शिष्यानं तिला पाहिलं. सांगितलं तुला कोणी अधिकार दिला. कारण ती ज्या समाजाची होती भिल्ल समाजाची. वास्तविक धर्म कार्यामध्ये जाती ना पूछो साधू की. काय काल एक आषाढी एकादश होती. 18 पगड जाती एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि 18 पगड एकत्र येऊन ज्ञानोबा तुकोबांनी हा वारकरी संप्रदाय स्थापन केला. जाती ना पूछो साधू की पूछो उसका ज्ञान मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान. जातीला महत्व नाही. त्यांनी सांगितलं आम्ही तुला मातंग ऋषींकडे घेऊन जातो. मातंग ऋषींनी सांगितलं ए सोडा तिला. शबरी तू आयुष्यभर या माझ्या आश्रमात येणाऱ्या रस्त्याला झाडझूड केली. तू सेवा केली. तुझी सेवा वाया जाणार. आणि सेवा कशी करा
तुझी सेवा करीन मनोभावे हो, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करील मन भावे हो, तुझी सेवा करीन मन भावे. माझे मन गोविंदी रंगले हो, माझे मन गोविंदी रंगले, नवशिये माझे नवशिये हो, नवशिये माझे नवशिये, नवशीर माझे नवशीर हो, नवशीर माझे नवसीय. हो. कोणती सेवा करा, कोणी अन्नदानाची सेवा करा, कोणी भजनाची सेवा करा, कोणी अनुष्ठानच्या मुलांची फलाराची सेवा करा, माता भगिनी झाडलोटाची सेवा करा. बाबाजीच्या कार्यात कोणतीही सेवा केली किंवा गुरुच्या कार्यात कोणती सेवा केली, शबरीनं फक्त झाडलोट केली होती, तरी मातंग ऋषींना तिने सांगितलं मला गुरु नाही, मला तुम्हाला गुरु करायचं आहे. गुरु केलं आणि शबरीवर मातंग ऋषींनी सांगितलं शबरी तुझी सेवा महान आहे, जा ज्या झोपडीत राहून तू ही गुरु कार्य केलं, गुरुच्या सेवेचं कार्य केलं, एक ना एक दिवस त्या झोपडीत कोण येईल? राम येईल. शबरीनं प्रश्न केला गुरुजी माझ्या झोपडीत राम आला तर मी त्याला ओळखू कसा? काय सांगितलं? त्यावेळेस शबरी मातेला गुरूंनी सांगितलं तुझी झोपडी इतकी पवित्र आहे का राम सोडून तुझ्या झोपडीत कोणी येऊ शकत नाही महाराज. तसं 8 दिवस अनुष्ठान करत असताना ही झोपडी जपानं एवढं पवित्र करा की शेवटच्या दिवशी बाबा अंतःकरणात आल्याशिवाय राहणार नाही, एवढी साधना करा. एकदा ते इथं आले तर कोणी गीतं केलं, इथं देवाला कोणी बसवलं होतं? सावता महाराज. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. आले पंढरपूरचा पांडुरंगाला सांगितलं मला लपायचंय, लपा कांद्यात मुळ्यात. नाही, माझ्या मागं 2 चोर लागले. कोण? ज्ञाना आणि नामा. ज्ञान दाखवतं, नाम पकडतं. आणि मग सांगितलं कुठं लपू? खुरप होतं, हृदयबंदी खाना केला. हा, त्याला एक छान अभंग आहे. साठविला हरी साठविला हरी, साठविला हरी साठविला हरी, हो साठविला हरी साठविला हरी, हो साठविला हरी साठविला हरी. जी हृदय मंदिरे, जी हृदय मंदिरे, जे हृदय मंदिरे, जे हृदय मंदिरे. त्यांची सरली रसार, त्यांची सरली रसार, ज्यांची सरली रसार, ज्यांची सरली रसार. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली येर झार. झाला सफल. कोणता? आपल्याला फक्त घरचाच व्यापार कळतो, बरोबर आहे की नाही? लोक व्यापार करताना सुद्धा प्रामाणिक राहिले नाही. त्याला तर कबीरजी छान प्रमाण देतात. हरि नाम का व्यापारी में, हरि नाम का व्यापारी, अमुक हीरा हाथ लगा, साची जबान हमारी. अमुक हिरा म्हणजे काय? कोणता हिरा? राम नामाचा हिरा, गुरु नामाचा हिरा. तो हिरा ज्याला सापडला ना त्याचाच हा व्यापार सफल झाला. नाही तर आपले व्यापार चांगले चालतात, आपल्या व्यापाराला काही अर्थ नाही. कसे असतात आपले व्यापार? सांगून जाईल. एका ठिकाणी काय झालं, 2 मित्र होते, एक रामा आणि एक श्यामा.
इथं नाही ना कोणी इथले नाही. आणि श्यामाची कापसाची पेढी होती. काय होती? कापसाची पेढी. आणि दोघं, रामा एक दिवस उठला सकाळी, कापसाची गाडी टाचून भरली फुल आणि श्यामाच्या पेढीवर विकायला नेली. आता श्यामाने पेढी टाकलेली आणि तिथं कापसाची गाडी बैलगाडी भरून गेली. बरं, व्यापारी कसे असतात? बिचारा शेतकरी, एक तर पाऊस पडला, एक पडतच नाही, पडला तर पीक पाणी चांगलं आलं. बरं, पीक पाणी चांगलं आलं, त्याला भाव चांगला सापडेल असं नाही. एक तर शेतकरी निसर्गाच्या कोपातून अडकला, त्याच्यातून सुटला, तर व्यापाऱ्यांच्या कामामुळं, त्यांच्या कार्यामुळं चुकीच्या फसला, त्याच्यातून सुटला, तर सरकारच्या धोरणामुळे अडकला. पण जिथं एक सांगू, जय जवान जय किसान, भारत ही ऋषी आणि कृषी प्रधान देश आहे. म्हणून बाबाजींना जेवढे आश्रम केले, प्रत्येक आश्रमामध्ये शेतीला जास्त महत्व दिलं. कारण बाबाजी शेतकरी घराण्यात जन्माला आले होते महाराज. आणि मग त्यानं ती गाडी भरली, काट्यावर नेली, काट्यावर उभी केली, वजन धरलं 5.5 क्विंटल, लिहिणाऱ्याने दिलं 5 क्विंटल, आडत्यावाल्याने पैसे दिले 4.25 क्विंटल. केवढ्याचं नुकसान झालं? जवळजवळ 1.25 क्विंटलचं नुकसान झालं. यानं पैसे घेतले, निघाला. तेवढ्यात असे दादासारखा एक जण भेटला, म्हणे काय रे कुठे गेलता? म्हणे गेलो तो कापूस विकायला. म्हणे किती भरला? किती होता? म्हणे गाडी टाचून भरली. म्हणे किती भरला? म्हणे एवढे 4.25 क्विंटल. शेतकऱ्याला लगेच अंदाज राहतो. चांगलं टाचून पोतं भरलं गव्हाचं तर शेतकरी लगेच सांगतो हे कमीत कमी 98 किंवा 100च्या आसपास जाईल, 70-75च्या खाली जाणार असं होणार नाही. टाचून गाडी भरल्यावर कमीत कमी 5.25 क्विंटल तरी भरायला पाहिजे. म्हणे जाऊ द्या, आता काय झालं ते झालं, चाल आपण जाऊन त्याला जाब विचारू. कोणला? श्यामाला. अहो म्हणे जाऊ द्या, काय गरज नाही, आता दिवाळी आली म्हणे, घरी जाऊ द्या, मस्तपैकी काहीतरी गोडधोड घेऊन जातो पोरायला, बायकोला साडी चोळी काहीतरी नेतो. अरे म्हणे असं नाही, तुझं जर 1.25 क्विंटलचं नुकसान झालं तर त्याला जाब विचारलाच पाहिजे. म्हणे हो, काय जाब विचारू? ह्याच श्यामा शेठची माझ्या खेटून जमीन आहे म्हणे, हा कधी पाहायला येत. यांनीच कपाशी करेल होती 5 एकर. एक दिवस सहज उठलो, दात घासता घासता याच्या कपाशीकडे लक्ष गेलं, कापूस याचायला आला. मी दात घासता घासता पोरायला उठवलं, पोरानी आईला उठवलं, दोन्ही पोरं, दोन्ही पुरी आणि बायकोन मी 6 जण गेलो. दात घसून तिथंच कपाशी येचली. त्याच्याच तिथं बैलगाडी होती, ती बैलगाडी भरली, त्याच्याच तिथले बैल घेतले, त्याचीच कपाशी त्यालाच इकली. 4.25 क्विंटल भरून येतं 5 क्विंटल. याला व्यापार म्हणतात का? तसं आपलंय. हे सगळं कोणाचं आहे? त्याचंच आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसकाना सांडावी, समुद्र रेखाना ओलांडावी. मग हे सगळं जर त्याचं असेल, त्याने दिलेला देह हा कशासाठी वापरला पाहिजे? देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देव भजन तोय झाला पाटा बाधिकेचा, तोय झाला पाटा बाधिकेचा, देवे दिला देह भजन गोमटा गोमटा. ओ देव दिला देह भजन गोमटा. मग शबरीला सांगितलं तुझ्या दारात एक ना एक दिवस राम येईल. मग राम येईपर्यंत मी करू काय? एकच कर. त्याचं काय कर? देवे दिला देह भजन. मग शबरी म्हणायला लागली काय? रामा रामा रटते रटते, फक्त राम 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 म्हणत होती. आणि एक दिवस तिच्या दारात कोण आलं? राम दारात आले तर आनंद झाला. जब मेरे राम जी का
आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. राम दारात आले आणि शबरी मातेनं सांगितलं, देवा एकतर मी भिलीन, त्यात बाई तुझं भजन मला नीट करता येत. सांगितलं, शबरी माता तुला माझं भजन करता येत नसेल तर काय हरकत आहे, मी तुझ्यासाठी भजन करतो. भक्ताने भगवंताचं भजन करावं याला म्हणतात भक्ती, पण भगवंतानं भक्तासाठी भजन करावं याला म्हणतात भक्तीचा कळस. सांगितलं, अरे देवा तू माझ्या दारात आला, पण तुला देण्यासाठी माझ्याकडं काहीच नाही, पात्र सुद्धा नाही. कारण झाडाचा पाला पाचोळा खाल्ला, पंपा सरोवरावर जाऊन पाणी पिलं, पात्राचा संबंध आला. रामानं दिलेलं उत्तर महाराज प्रत्येकाच्या अंतःकरणात कोरून ठेवा. प्रभू राम सांगतात, शबरी माता तुझ्याकडं मला देण्यासाठी काही पात्र नसेल, पण मी तुझ्या दारात यावं एवढी तुझी पात्रता आहे. महाराज आयुष्यात पात्रता बनवा. तुमच्याकडे बाबाजींना द्यायला काही नसेल, पण बाबाजींच्या धर्ममंडपात येऊन बसलात कारण तुम्ही त्या पात्रतेचे आहात. अनुष्ठानला बसलात त्या पात्रतेचे आहात, सेवेला बसलात त्या पात्रतेचे आहात. अरे ज्यांची पात्रता नाही त्यांच्यावर सुद्धा माझ्या बाबाजींनी कृपा केली. संभाजीनगरच्या जनेश्वर आश्रमामध्ये काही लोक चोरी करण्याच्या उद्देशाने चोर घुसले, लोक मारायला लागले. बाबाजींनी सांगितले, यांना मारू नका, यांना जेव घाला, यांना कपडे घ्या. नवीन कपडे घेतले, चोरांना खाऊ घातलं आणि मग काढून दिलं, पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही. पण जो चोरी करण्याच्या उद्देशाने जनार्दन स्वामींकडे गेला त्याला नवं वस्त्र मिळालं, त्याला पोटात अन्न मिळालं. आयुष्यात तो कधी चोरी करणार नाही, कारण ती कृपा एका साधूची होती, ती कृपा एका संतांची होती, ती कृपा एका शिव साक्षात्कारी महापुरुषाची होती. अरे बाबाजींना ज्यावेळेस विधी तयार करायची तर गंगूबाई गणपत वाकचौरे तिला सांगितलं, बोरसरच्या ब्राह्मणाकडे जा आणि कोणता ग्रंथ घेऊन ये, सामवेद घेऊन ये. ती ब्राह्मणाकडे गेली, ब्राह्मणाला म्हणे, ब्राह्मण दादा मला सामवेद द्या. अगं म्हणे असे ग्रंथ भेटत नाही, माझ्याकडे एकच आहे, त्याचं काहीतरी डिपॉझिट ठेव. सांगितलं, माझ्या घरी एक जणू बाबा आहे, त्याला वाचायचं आहे. अरे म्हणे कोणी नाही वाचू शकत, मला सांगा. 4थी पर्यंत जेमतेम शिक्षण झालेल्या बाबाजींनी संस्कृतमध्ये विधी आणून ठेवली. सगळ्यात मोठं ज्ञान त्यांच्याकडे आहे महाराज. जसं पांडुरंग परमात्म्याची सेवा करत असताना ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी हा महाराष्ट्र विठ्ठलमय केला, आमच्या जनार्दन स्वामींनी हा महाराष्ट्र शिवमय केला. अष्टमूर्ती आज आपण शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून, शिवगिरी बाबांच्या माध्यमातून शिवभक्ती प्रत्येकाच्या अंतःकरणात पोहोचली. पण ज्या काळात हे जीर्ण झालेले बाबाजींचे मंदिरं होते, हे शिवाचे मंदिरं होते, यांचा उद्धार केला कोणी? जाते गावापासून सुरुवात केली. वेरूळ असेल, फुलतांबा असेल, त्र्यंबकेश्वर असेल, साकूर असेल, नवे नवे हृदयेश्वर असेल, किती अष्टमूर्ती शिवालय स्थापन केली. कशी? कष्टातून, गोरगरिबांच्या घामाच्या एक एक रुपयातून केली महाराज. आणि स्वतःही कष्ट केले आणि समाजालाही कष्टाचं मूल्य दाखवलं. आणि मग जर शबरी मातेने सांगितलं, देवा तू माझ्या दारात आलास, पण मी म्हणून आला नाही, माझ्या गुरुचं वाक्य होतं काय, एक दिवस तुझ्या दारात राम येतील. देव एक वेळेस मिळणार नाही, पण गुरुचं जर आशीर्वाद असेल तर देव तुमच्या दारात आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही 7 दिवस ज्यांना गुरु केलं ते कोण? सद्गुरु जनार्दन स्वामी. म्हणून त्यांची सेवा करा, त्यांच्या सेवेचं एक एक मूल्य सांभाळा, जे बाबाजींनी सांभाळलं. आयुष्यभर बारदानात राहिले. काय? आयुष्यभर बारदानात राहिले, या डोलीत बसले. कसे? त्यांचं शिव भक्त मौन गिरिराज, आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिव भक्त मौन गिरिराज, आज मला लागले बाबाजीचे ध्यान. काय आहे बाबांच्या शिरावरी
शोभे जटाभार बाबांच्या शिरावरी शोभे जटाभार साक्षात शिवाचा अवतार आहे. ज्या त्र्यंबकेश्वरला भगवान शंकरांनी जटा आपटल्या आणि जटेतून ती गोदावरी निर्माण केली. एक जटा उपटून पार्वतीच्या हातात दिली तर कुबेराचा सगळा दरबार बसला, पण ती जटा हलत नव्हती. तेच अवतार, तोच शिवांश म्हणजे जनार्दन स्वामी आहे. बाबांच्या शिरावरी शोभे जटाभार बाबांच्या शिरावरी शोभे जटाभार जटाने स्वामी दिसे छान, जटाने बाबा दिसे छान. आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिव भक्त मौन गिरिराज आज मला लागले स्वामींचे नाम. बाबांच्या अवतीभवती बाल गोपाल बाबांच्या अवतीभवती बाल गोपाल जनेश्वरच्या आश्रमामध्ये बाबाजी असताना एक ब्राह्मण आला. ब्राह्मण आपल्या मुलाला घेऊन आला. मुलगा विद्वान होता. त्यानं बाबांचे पाय पाहिले. बाबांच्या पायावर पद्म होते. पाठीवर अशा काही खुणा होत्या. त्या खुणा म्हणजे एका संतांच्या, भगवान श्रीकृष्णाच्या शरीरावर ज्या खुणा होत्या तशा काही खुणा बाबांच्या शरीरावर होत्या. आणि मग त्या मुलानं सांगितलं, बाबाजी काही दिवसापूर्वी तुम्हाला गुप्त धनाचा साठा सापडला. वेरूळचा ज्यावेळेस सिद्धेश्वराचा पाया खांदायला घेतला तर तिथं सोन्याने भरलेले कढई सापडली. अरे तुम्हाला आम्हाला सोनं सापडलं असतं तर आपण ते सोनं घरी नेलं असतं. पण जनार्दन स्वामी संतांना सोनं आणि माती एक समान आहे. ज्यांची नामावरची प्रीती वाढते, देहावरची प्रीती संपते, त्यांना म्हणतात संत. त्या सोन्याच्या कढईवर माती लोटणारा त्याग, ती त्याग मूर्ती, ती निष्काम मूर्ती जर कोण असेल तर सद्गुरु जनार्दन स्वामी आहे. बाबांच्या अवतीभवती बाल गोपाल बाबांच्या अवतीभवती बाल गोपाल गोपालाने स्वामी दिसे छान. आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिव भक्त मौन गिरिराज आज मला लागले बाबांचे ध्यान. बाबांच्या अवतीभवती चाले अन्नदान बाबांच्या अवतीभवती चाले अन्नदान. लहानपणी जर घराच्या बाहेर बाबाजी निघाले तर आई म्हाळसा मातेकडून मुठभर साखर घ्यायची. काय करायचे? मुठभर साखर घ्यायची आणि वारुळाजवळ जाऊन त्या वारुळाजवळ टाकायचे. ज्यावेळेस काही मुंग्या यायच्या आणि ती साखर खायचे तर बाबाजी टाळी वाजवायचे. अरे बालपणी ज्यांनी मुंग्यांना साखर टाकल्यानंतर टाळी वाजून आनंद करत होते, आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बाबाजींच्या पुण्यतिथीला, बाबाजींच्या जयंतीला आणि बाबाजींच्या गुरुपौर्णिमेला लाखोचा समाज त्यांच्या नावाखाली गोडधोड खातो. हे सामर्थ्य माझ्या बाबाजींचं आहे. बाबांच्या अवतीभवती चाले अन्नदान बाबांच्या अवतीभवती चाले अन्नदान. अन्नदानाने स्वामी दिसे छान. हो अन्नदानाने स्वामी दिसे छान. आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिव भक्त मौन गिरिराज आज मला लागले बाबांचे ध्यान. बाबांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा बाबांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा. स्वामींच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा. स्वामींच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा. रुद्राक्षाने बाबा दिसे छान. हो रुद्राक्षाने स्वामी दिसे छान. आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिव भक्त मौन गिरिराज आज मला लागले बाबाचे ध्यान. नुसतं 7 दिवस नाही, रोज काय लागलं पाहिजे. आणि एकदा त्यांना डोळ्यापुढं आणलं, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. जाऊ मी तुझं पाहे पांडुरंगा.
काल आषाढी झाली एकादश, लाखो वारकरी कुठे गेले? पंढरपूरला. मी स्वतः 23 तास बारीत होतो. आमचे काही महाराज म्हणे बाबा आता कळसाला, म्हणलं नाही, जाऊ यामध्ये. 23 तास ज्यावेळेस दर्शनाला उभं राहिलो आणि ज्यावेळेस फक्त 3 सेकंद दर्शनी, किती? मला एक सांगा, असा कोणता देश आहे, अशी कोणती संस्कृती आहे 23 तास उभं राहून फक्त 3 सेकंदासाठी? ती संस्कृती फक्त भारतात आहे, ती फक्त या संतांमुळे आहे. 3 सेकंदाचा देवाशी, फक्त 3 सेकंद आपण देवासमोर जाणार आहे, पण त्याच्यासाठी 36 तास उभं राहणारे निष्ठावान वारकरी, निष्ठावान भक्त फक्त महाराष्ट्रात आणि या देशात पाहायला भेटतील, जगात पाहायला भेटणार. आज लोक निघतील, पण काय येते? जम्बू या दीप माझी एक पंढरपूर गाव, टाळ्या. जम्बू या दीप माझी एक पंढरपूर गाव, हा जम्बूया दीप माझी एक पंढरपूर गाव, जम्बूया दीप माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा, पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्यांच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्यांच्या चरणी लक्ष लागो. हो विठोबाचा धर्म जागो, त्यांच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्यांच्या चरणी लक्ष लागो. म्हणून बाबाजी सुद्धा पंढरपूरची काय करायचे? वारी करायची. आणि सांगायला आनंद वाटतो की बाबाजी ज्यांच्यासोबत वारीला जायचे त्यामध्ये काही निवडक लोक होते. त्यामध्ये महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराजांचे आजोबा काशीनाथ पाटील निगोटे होते. काशीनाथ पाटील आणि बाबाजी पंढरपूरच्या वारीला जायचे. लक्ष्मणभाऊ वागळेकरांचा पहिला तुळशीच्या माळीचा गुरुमंत्र जनार्दन स्वामींना मिळाला होता. बाबाजींचा आराध्य त्र्यंबकराज होतं. बाबाजींचा काकडा पाठ होता. लहानपणी जर निघाले तर काय म्हणायचे? उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवाचा मेळा गरुडे पायी दाटला. वैष्णवाचा मेळा गरुडे पाय वाटला. 11 मारुतीला पाणी घालायचे आणि काकडा चालायचा. तुझ पाहता समोरी दृष्टी न फिरे माघारी. तुझ पाहता समोरी दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया. हो माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया. हो माझे चित्त तुझे पाया, मिठी. पंढरी राया. आणि मग गोळवाडीला किराणा दुकानामध्येच पांडुरंगाची छोटी मूर्ती बसवली आणि त्याची सेवा करायची आणि त्याला दर्शन करायचे. लोक, एखादा माणूस चांगला जर सुधारला, गण लावला, इकडे बाबाजीकडे यायला लागला, एक सांगू, काही लोक वाट लावणारे असतात, काही वाट दाखवणारे असतात, काही वाट शोधणारे असतात आणि काही वाट निर्माण करणारे असतात. लक्षात ठेवा. काही लोक वाटेनं जातात आणि त्या वाटेत जर काटे असतील
काट्यावरून जे चालतात ते मूर्ख, चालताना ते काट्या चुकवीत चालतात ते दक्ष. काय ते दक्ष? जे त्या रस्त्याने जाताना काही काटे तुडवीत चालतात ते मूर्ख, काटे चुकून चालतात ते हुशार, काही काटे उचलून बाजूला फेकतात ते सज्जन. पण त्या रस्त्याला काही काम नाही, फक्त जगाच्या वाटेतले काटे बाजूला करण्यासाठी त्या रस्त्याने जातात ते असतात संत महाराज. ते असतात संत. एक वेळेस देव मिळेल पण संत मिळत नाही, पण संत मिळाले तर देव मिळाल्याशिवाय राहत. म्हणून म्हणतात संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारखे नाही तेथे, आपण पारिखे नाही तेथे. साधू थोरे जाणार, साधू थोरे जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार. संगत कोणाची करा? संतांची करा, नाही तर संगत बिघडली तर. म्हणून मी सांगत असतो, आईनंतर प्रेम, बापानंतर आधार. आईनंतर प्रेम नाही, बापानंतर आधार नाही, गुरुनंतर ज्ञान नाही, साधूनंतर कृपा नाही, आणि बाबाजींच्या परिवारानंतर आणि वारकरी संप्रदायानंतर जीवन जगायला दुसरा पर्याय नाही महाराज. इथं जगा, इथंच मिळेल. आणि हे ज्याला मिळालं त्याला जीवनाचं सार कळतो महाराज. म्हणून संगत अशांची करा, नाही तर संगत करो गधे की. संगत करो सज्जन की तो दो बातान, संगत करो गधे की तो. एकाने काय केलं, एकाने सांगितलं म्हणजे असं कर. आता शेतीला चांगला भाव नाही, जोडधंदा कर. म्हणजे काय कर, म्हणजे गाई घे किंवा म्हशी घे. म्हणजे म्हशीच घेतो. 10 म्हशी घेतल्या, त्याचं दूध काढायला सुरुवात केली, दूध डेअरीला नेलं, डेअरीला भाव भेटाना, परत दुसऱ्यानी सल्ला. आणि एक सांगू, जो जगाच्या सल्ल्याने चालतो ना, आणि सल्ला अशी लोक देतात, ज्याला 1 एकर आहे ना तो 10 एकर व्हायला सल्ला देतो. खरं आहे की नाही? आशाचे सल्ले घेऊन दुर्योधनाचा सल्ला कोणी घेतला? कर्ण कसा होता? दानशूर होता. फक्त कोणाचं ऐकलं? वाताहात झाली. सल्ला दिला म्हणे असं करण्यापेक्षा याचं काय बनव, खवा कर म्हणे या दुधाचा, आणि जाय म्हणे बाजारात विकायला. त्यानं सल्ला ऐकला, मस्तपैकी खसखशीत खवा केला, गेला बाजारात विकायला. बरं, कधी बाजारात न गेल्यामुळं याला बाजारात कोणी जागा, जेनी त्यांनी ज्याची जागा, हा भांडून झगडून यांनी कशी तरी जागा पटकवली. कोणती वस्तू विकायची असेल तर त्याची काय करावी लागते? मार्केटिंग. त्यासाठी काय लागतं? आता काय खवा विकायचा, मग यांनी पाहिलं, कोणी माझ्या खव्याकडे पाहिना माशा सोडून. हा मोठ्याने गागायचा, खवा घ्या खवा. काय म्हणायचा? खवा घ्या खवा, खाऊन पावा, घरी जावा, मग पैसे द्यावा. काय म्हणायचं? हा खवा घ्या खवा, घरी जावा, खाऊन पाहावा, मग पैसे द्यावा. फुकट असल्यावर कोणी सोडीन का हो? तरी कोणी आलं नाही का? हा म्हणला खवा घ्या खवा, घरी जावा, खाऊन पावा, मग पैसे द्यावा. त्याच्या शेजारी उंदर मरायचं औषध विकणारा बशील होता. हा म्हणला का खवा घ्या खवा, घरी जावा, खाऊन पावा, मग पैसे द्यावा. ये म्हणायचं खाल्लं का मरतय. काय म्हणायचं? खाल्लं का मरतय. कोणी घेईन का? काय बिघडलं? काय बिघडली? संगत बिघडली. तर एवढा गोड खवा विकल्या गेला नाही. मग आपली जर संगत बिघडली तर आपल्यावर सुद्धा उंदराचं औषध खायची वेळ येणार नाही का? येईल. पण संगत करा कोणाची? संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी
सदा सज्जनाची संगती करावी सदा सज्जनाची संगती गती करावी सदा सजनाची सावली नसावी दृष्ट दुर्जनाची सावली नसावी दृष्ट दुर्जनाची सावली नसावी सावली नसावी दृष्ट दुर्जनाची संगती करावी सदा सज्जनाची संगती करावी सदा मग आपण भाग्यवान आहोत की आपल्याला संतांची बाबाजींची असेल त्यांच्यानंतर महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराजांची संगत मिळाली. नाही तर आजकाल पूर्वीच्या काळी थोडे लग्न लवकर व्हायचे, आताही लवकरच होत्या 35-36 मध्ये. त्याला लवकरच म्हणावं लागेल. 40 वाला 36 ला म्हणतो अरे भाऊ तो तरी लवकर झालं, 40चा झालो. 36 म्हणजे काय नाही. आणि असाच एक जण होता, त्याला एक तर भेटाना मग त्यांनी तालुका बदलून पाहिला तरी भेटली नाही, जिल्हा बदलून पाहिला तरी भेटली. शेवटी गेला कुठं? कर्नाटकमध्ये. ती बायको करून आणली, पण त्याच्यामध्ये याला कर्नाटकी समजत नव्हती आणि तिला मराठी कळत नव्हती. झाला प्रपंच चालू. बरं लांबचं येणं जाणं होतं, त्याच्यामुळे बिचारी लवकर लवकर माहेर. त्याच्यामुळं शक्यतो गावातल्या गावात जर केलं तर लोक काय करत्या, इकडून तिकडं इकडून तिकडं. पण याला भेटाना म्हणून यांनी केली. 5-6 महिने झाले. 5-6 महिने आईबाप म्हणे अरे बिचारी एवढ्याला मानली, तिला कमीत कमी दिवाळी दसरा काही आहे का नाही, जाय तिला माहेरी सोडून ये. त्या काळात थोडं हे होतं, काय मर्यादा होत्या. सासू सासऱ्यांपुढं एक मर्यादा राहायची. गावच्या ज्येष्ठ माणसांपुढं मुलं सुद्धा मर्यादा धरायची. किती मर्यादा? सासूबाई जर सकाळी जर उठून सगळं आवरून पूजापाठ आवरून जर दारात बसली तर सून काय घेऊन जायची? चहा. आता सासूला चहा करून प्यावा लागतो आणि सुनाला म्हणावं लागतं उठ बाई. पण त्या काळातल्या सुना तशा होत्या. अशीच एक सासू बसली, सुनाने चहा आणला, सासूनं चहा घेतला, चहामध्ये माशी पडली. काय पडली? माशी. सासू काय करीन? इडल्या सासा काय करतील? पिऊन घेतील का? मग बोला ना थोडे तुम्ही. मग त्यांना तुम्हाला नाही, घरातले बोला. त्या चहा काय कराल? फेकून देतील. बर. आणि दुसऱ्या दिवशी सायाशी काढून काढून महिनाभर सायाशी एकत्र केली आणि त्या साईचं तूप तयार केलं आणि हळूच तुपाचा तो भरलेला पातीलं सासू पुढं आणून ठेवलं आणि मग त्याच्यात माशी पडली. मग माशी पडली. आता काय करशाल? सांगा काय करशाल? ते एकमेकीला विचारू राहिल्या. तुम्ही काय कराल? सासू जर लय चिंगू असन अशी माशी काढीन, झटकीन झटकीन झटकीन, अशी उजेडात पाहिनीला काही लटकेले का? का बर? चहा फेकला तूप का फेकीना? का? चहा 10 रुपयाचा आहे, तूप 800 रुपये किलो आहे. तुपाला मूल्य जास्त आहे. जीवनात हेच करा. जीवनात ज्या गोष्टीला मूल्य जास्त आहे ते जपा. आणि आज सांगतो, जगात सगळ्यात जास्त मूल्य जर कशाला असेल ते संस्काराला आहे. ते जपा आणि ते जपण्यासाठी अनुष्ठान आहे. ज्याला कळल त्याला आहे. मग येणं बायकोला घेतलं, निघाला, आला स्टेशनवर. बरं, मर्यादा असल्यामुळे हा बायकोशी बोलायला तयार. स्टेशनवाला गावचे काही लोक होते म्हणून जास्त बोलला नाही. ती बिचारी रेल्वेमध्ये बसली, ती खुर्चीवर बसली, हा दराजात उभा राहिला.
जाऊ द्या बा, 1-2 स्टेशन जाऊ द्या, ओळखीचे लोक जाऊ द्या, मग बोलू. ज्यावेळेस महाराष्ट्राची बाउंड्री ओलांडली, हा हळूच तिच्यापाशी जाऊन बसला आणि हसला. आता कधी बोलेल नाही, मग सुरुवात करावं कुठून? आता सुरुवात करायची तर मग त्याला वाटलं हिचा भाग आहे. त्यानं यानं तिला विचारलं, का ग हे स्टेशन कोणतं? ती म्हणे येनेंद्री. काय म्हणली? त्याला वाटलं येनेंद्री काय. 10-20 मिनिटं थांबला, दुसरं स्टेशन आलं. म्हणे हे स्टेशन कोणतं? ते म्हणे येनेंद्री. त्याला वाटलं असेल चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्दरात तसं. ते झालं. परत तिसरं स्टेशन आलं. आता दुसरं काही बोलावं नाही. हा म्हणे हे स्टेशन कोणतं? म्हणे येनेंद्री. याला रागच आला. यानं बाह्यावर केल्या. आणि ती जे म्हणायची त्याचा अर्थ असा होता, काय म्हणता? हा म्हणला का स्टेशन कोणतं? तिला कळत. ती म्हणायची काय म्हणत्या, म्हणजे येनेंद्री. याला वाटायचं येनेंद्री 1, येनेंद्री 2, येनेंद्री 3. आणि चौथ्यांदी याला राग आला. यांनी बाह्या बिया अशा वर केल्या. तिच्याकडे गेला. जे पाहावा ते येनेंद्री. मग परत म्हणला हे स्टेशन कोणतं? तिने पाहिलं, हा भडकला. ती मोठ्याने गागली, भडक यात्री. का भडकला बुवा? मग तो म्हणतो, चला स्टेशन बदललं, 4थं स्टेशन भडक यात्री. काय चुकलं? संगत चुकली. म्हणतात त्याला एक छान प्रमाण आहे. कानडी केला मराठा भरतार, कानडी केला मराठा भरतार, कानडी केला मराठा भरतार, कानडी केला मराठा भरतार. कानडी केला मराठी भरतार, कानडी केला मराठी भरतार. एकाचे उत्तर एका नकळे, एकाचे उत्तर एका नकळे, कानडी केला मराठा भरतार. हो 5 मिनिटं राहिले. प्रसाद पालखीच्या खाली घेऊन या. आपले आश्रमात जे पूजापाठ करतात असे आमचे नवनाथानंद महाराज यांचं टाळी वाजून स्वागत करा. स्वतः तिथं भगर बनित होती आणि हीच शिकवण जनार्दन स्वामींची, शिवगिरी महाराजांची आहे. आपण आपलं धर्म सोडायचा नाही, आपण आपली सेवा सोडायची नाही. सेवा ही खरी लक्ष्मी आहे. सेवा ही खरी लक्ष्मी आहे. म्हणून संगत सद्गुरूंची करा. म्हणून सगळ्यांनी एकदा हात वर करून आपण बाबाजींचं एक भजन म्हणू आणि त्यानंतर सेवेला पूर्णविराम देऊ. तोपर्यंत प्रसाद घेऊन या. जय जनार्दन मंगलमय मूर्ती, जनार्दन मंगलमय मूर्ती. जय जनार्दन चैतन्य मूर्ती. टाळी टाळ्या. जय जनार्दन मंगलमय मूर्ती, जनार्दन मंगलमय मूर्ती. जय जनार्दन चैतन्य मूर्ती. जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ती. जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ती. जय जनार्दन भक्ताची स्मृती. जय जनार्दन मंगलमय मूर्ती, जनार्दन मंगलमय मूर्ती. जय जनार्दन चैतन्य मूर्ती. आमचे दादा म्हणे 9:30 आपण पंगत बसू. ते बोलता 5च मिनिटं राहिले, कळालं सुद्धा नाही. एकच करा, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, मज हृदयी सद्गुरू, या हृदयात त्यांना बसवा. भरद्वाज मुनी प्रयाग क्षेत्रावर बसलेले होते. ज्यावेळेस राम त्यांच्या दर्शनाला गेले, वनवासात जाताना भरद्वाजांची आणि रामाची भेट झाली. भरद्वाजानं सांगितलं की देवा,
ऐकलं होतं जन्मोजन्मीची पुण्याई जर असेल तर देवाची भेट होते. काय जन्मोजन्मीची पुण्याई असेल तर देवाची भेट होते. देवाच्या भेटीतून जे पुण्य मिळतं त्याचं काय. ज्यावेळेस भरत रामाला मनवायला गेले, परत भरद्वाज मुनींना भेटले, त्यावेळेस सांगितलं जन्मोजन्मीची पुण्याई होती म्हणून राम मिळाले, पण रामाच्या दर्शनाचं पुण्य होतं का भरतासारखे संत मिळाले महाराज. तसे आपल्याला काहीतरी पुण्य असेल म्हणून असे संत मिळाले, म्हणून असे बाबाजींसारखे गुरु मिळाले. हा महाराष्ट्र एका बाजूने 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्या वयात आजची मुलं खेळण्यात रमतात त्या वयात दगड धोंड्यांमध्ये, दऱ्या खोऱ्यांमध्ये घोड्यांच्या टापांच्या आवाजातून तलवार हातात घेऊन ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच 16व्या वर्षाच्या अवस्थेमध्ये एका मृत व्यक्तीला जिवंत केलं. मंदिरांसाठी खांब असतात काय, पण ज्या खांबाला ज्ञानोबारायांनी पाठ लावली त्या खांबासाठी मंदिर म्हणजे नेवासा. आम्ही मंदिराला खांब लावतो, पण खांबासाठी मंदिर उभं केलं आणि त्या खांबाला पाठ लावून ज्ञानेश्वरी लिहिली. एका 16व्या वर्षाच्या तरुणानं, छत्रपतींनं, शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी शस्त्राच्या माध्यमातून क्रांती केली. आणि आमच्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहून शास्त्राच्या माध्यमातून क्रांती केली. आणि ही दोन तरुण अवस्थेतली पुण्यात्मे जिथं एकत्र येतात तिथं क्रांती घडते, आणि त्याचं नाव म्हणजे महाराष्ट्र आहे महाराज. आणि आपण त्या महाराष्ट्रात जन्माला आलो. आणि त्याच संत मांदियाळीमध्ये सद्गुरू जनार्दन स्वामी शंकराचा अवतार, दहेगाव पाटील घरानं उगले कुळात, टापरगावी मामाच्या घरी जन्म झाला. मराठवाडा हे संतांचं माहेर घर आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि त्या मराठवाड्यामध्ये या दिव्य शिवयोगी साक्षात्कारी महापुरुषाचा म्हाळसा मातेच्या पोटी अवतार झाला. म्हाळसा माता नसती, जिजाऊ नसते तर छत्रपती मिळाले नसते, म्हाळसा माता नसती तर जनार्दन स्वामी मिळाले नसते. आणि हे जनार्दन स्वामी यांनी मिळाले नसते तर तुम्हाला आम्हाला जीवन जगायला खऱ्या अर्थानं ज्ञान, खऱ्या अर्थानं बोध मिळाला नसता. एवढंच आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून सांगणं आहे. एकच करा मज हृदयी सद्गुरू, ज्यांच्या माध्यमातून हे कार्य चालतं. आपले सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, गुरुवर्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज, त्यांच्या मागे असणारी कुंभमेळ्याची जबाबदारी, साधू संतांच्या कार्याची जबाबदारी आणि बाबाजींच्या कार्यासाठी असणारी धावपळ. म्हणून आज आहेरगाव, रवळस आणि भाऊसाहेब नगर तीनही ठिकाणी सत्संग, आणि तो करत करत तुमच्यापर्यंत यायला गार होऊन गेला असता प्रसाद. म्हणून बाबाजींनी सांगितलं की तुम्ही जावं आणि प्रवचन करावं. त्यांच्याच आदेशानं ही आजची सेवा आहे. आजचा पहिला दिवस आहे, उद्यापासून बाबाजी येतील आणि हा त्यागी महापुरुष जनार्दन स्वामींच्या जीवनचरित्राचा एक एक पान ते उलगडतील आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्यांचा एक एक शब्द अंतःकरणाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून सांगतो. मी बाबांना सांगतो की आपण प्रसादावर मंत्र घ्या. भस्म असेल भस्म टाका, मी मंत्र म्हणतो. पाणी आहे का? ते उष्ट आहे. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. बाबांच्या ते दळते माळ मक्का बोळाची, जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मान करणे माते कामना पुरती, जय देव जय भरा तुझ गौरी कुमराव चंदनाचे ओटे गंगोंगेश्वरा. दळिता मुकुटा शोभतो बरा, झुंझुंतीने पुरी चरणी घागरिया. देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरती, जय देव जय लंबोदर पीतांबर वनिवर वंदना. सोंड वक्र तुंड नयना दासरामाचा वटपाई सदरा. संकष्टी पावावे निर्वाणे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती. मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना
मूर्ती जय देव जय सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती कळसा जननी ती देवी कवली पुत्र ते गावी जनार्दन नाम तया देवी त्यागी संसारे आज्ञे अंधार कराया दूर प्रगट तेजाची ज्योती प्रेमे करोनिया आरती सद्गुरु स्वामी स्वामी जनार्दन मूर्ती करोनिया ज्यांच्या हृदय प्रभू नाम तो स्वयंचारी धाम शिवाचे खरे भक्त परम जो जळी तनु जय उदळी होय पद दुबळी परिणाम भय चित्ती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती करोनिया काढुनी वसतिगृह शाळा का फुलविलास माळा हृदयी शंकर शिव भोळा सुरसदे उपदेश नाम शिव घोषी अंतरी बनले जावृत्ती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया बांधिले शिवालय कितिक भक्तीचे घडविती जो प्रतीक तयांच्या काही भोक मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोधते नाम तयांच्या करी प्रभू प्रणिती प्रेमे करोनिया आरती सद्गुरु स्वामी कापूर पेटवा कापूर प्रेमे करोनिया आरती धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवाची मूर्ती कर्पूरासम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरासम भाव भक्तीचा सुगंध वाहू दे धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासन नैनी मुखी राम हृदयित मूर्ती देवा हृदयित मूर्ती भाव भक्तीने वेली देवा कापूर आरती धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती जडित सिंहासनी देवाची मूर्ती ध्यान कळे न कळे काही देवा न कळे काही शब्द रूपी गुंफणी माला वाहतसे पाय धूप दीप झाला आता कापूर आरती जडित सिंहासनी कालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमी लिंगन आनंद भोजन भावे वाळीला मने नमा माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्याद्रवणं तमेव सर्वमदेव दे कायेन वाचा मनसेन्द्रियं बुद्धात्मानावृत्ति स्वावत् करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाति समर्पया अच्युत केशव मदम नारायण कृष्ण दामोदर वसुदेव हरि श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक हरे राम